नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तळागाळातील अर्थकारणाला आणि समाजकारणाला खऱ्या अर्थाने दिशा देतोय. आपण सगळेच बचतीबद्दल, आर्थिक नियोजनाबद्दल नेहमीच ऐकत असतो, बरोबर ना? पण तुम्हाला माहितीये का, महिन्याकाठी एकदा बैठक घेण्याऐवजी जर दर आठवड्याला एकत्र येण्याची पद्धत अवलंबली तर काय जादू होऊ शकते? आज आपण नेमक्या याच गोष्टीचा वेध घेणार आहोत. आठवडी बैठकीचे फायदे, बचत सुलभता, कर्जाची उपलब्धता, निधीवृद्धी आणि सदस्यांमधील विश्वास यावर आपण आज सविस्तर चर्चा करूया. तर मग एका छोट्याशा बदलातून किती मोठी ताकद निर्माण होऊ शकते ते आज बघूया. बरं, सुरुवातीलाच एक अगदी साधा पण विचार करायला लावणारा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. समजा तुम्हाला एकाच वेळी 100 रुपये जमा करायला सांगितले, तर ते सोपे वाटेल की दर आठवड्याला थोडे थोडे म्हणजे 25 रुपये बाजूला काढणे जास्त सोपे वाटेल? विचार करा. हा प्रश्न आपल्या दैनंदिन पैशांच्या नियोजनाचं अगदी अचूक वास्तव समोर मांडतो. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचं गुपित दडलंय. हे बघा, आपल्या या आजच्या विश्लेषणाचा जो मूळ आधार आहे ना, तो दस्तऐवज आपण पाहू शकतो. यात आठवडी बैठकीचे 4 सुवर्ण नियम किंवा आपण म्हणूया 4 मोठे फायदे अतिशय स्पष्टपणे सांगितले आहेत. हे केवळ कागदावरचे कोरडे शब्द नक्कीच नाहीत, तर अनेक यशस्वी बचत गटांच्या यशाचं हे मूळ गमक आहे. याच 4 महत्त्वाच्या फायद्यांची आज आपण उकल करणार आहोत. तर आज आपण नेमक्या कोणत्या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत? पहिलं म्हणजे सोपी बचत, दुसरं जलद कर्ज, तिसरं निधीवृद्धीचं चक्र आणि चौथं परस्पर विश्वास. एका अगदी छोट्या वैयक्तिक बचतीपासून ते थेट एका भक्कम सामूहिक विश्वासापर्यंतचा हा जो प्रवास आहे ना, तो आज आपण टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. सोपी बचत, छोटे हफ्ते. आता मानवी मानसशास्त्र काय सांगतं? एखादा मोठं ध्येय जेव्हा आपण छोट्या छोट्या आणि साध्य करण्याजोग्या टप्प्यांत विभागतो, तेव्हा ते पूर्ण करणं खूप सोपं जातं. समजा गटाने ठरवलं की महिन्याला 100 रुपये बचत करायची, तर कुणाकुणासाठी एकदम 100 रुपये काढणं हे थोडं जड जाऊ शकतं, एक प्रकारचं आर्थिक ओझं वाटू शकतं. पण जर हीच मासिक बचत आपण 4 छोट्या हप्त्यांमध्ये विभागली तर काय होईल? दर आठवड्याला फक्त 25 रुपये. हे उद्दिष्ट गाठणं कितीतरी अधिक सोपं होतं आणि मुख्य म्हणजे त्याची सहज सवय लागून जाते. इथे 25 हा फक्त एक आकडा नाहीये बरं का, तर ते एक सुलभतेचं, सोपेपणाचं प्रतीक आहे. या उदाहरणावरून हे अगदी स्पष्ट होतं की जेव्हा आपण बचतीचे असे छोटे छोटे हप्ते करतो ना, तेव्हा गटातल्या अगदी प्रत्येक सदस्याला त्यात सहभागी होणं सहज शक्य होतं. कुणावरही पैशांचा एकदम मोठा ताण येत नाही आणि बघता बघता बचतीची ही प्रक्रिया एकदम आनंददायी होऊन जाते. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या विभागाकडे, जलद कर्ज, त्वरित उपलब्धता. आपण पैसे साठवून काय उपयोग जर ते गरजेच्या वेळी कामी आले नाहीत तर? आठवडी बैठकीचा सगळ्यात मोठा आणि प्रॅक्टिकल फायदा हाच आहे की कर्जासाठी इथे पूर्ण महिनाभर वाट पाहत बसावी लागत नाही. अचानक गरज पडली, त्वरित कर्ज उपलब्ध. या दस्तऐवजात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की दर आठवड्याला किमान एका महिलेला तरी कर्ज मिळतंच मिळतं. म्हणजे काय, तर गटातल्या सगळ्याच सदस्यांच्या आर्थिक गरजा अत्यंत वेगाने आणि अगदी वेळेवर पूर्ण होतात. हे चित्र खरंच खूप आश्वासक आहे. बरं, इथून पुढे खरी गंमत सुरू होते. आपला तिसरा विभाग आहे निधीवृद्धी, निधीवृद्धीचे चक्र. हा तो टप्पा आहे जिथे आपली छोटीशी वैयक्तिक बचत एका मोठ्या सामूहिक संपत्तीत बदलायला लागते. हे चक्र कसं काम करतं पहा. जेव्हा एखादा सदस्य कर्ज घेतो आणि गटाने ठरवलेल्या व्याजासकट त्याची परतफेड करतो, तेव्हा हे घेण्या-देण्याचं चक्र सतत चालू राहतं. आता इथे आठवड्याला बैठक होत असल्यामुळे ही सगळी प्रक्रिया प्रचंड गतिमान असते. यामुळे होतं काय, तर गटाचा पैसा एकाच जागी पडून न राहता तो सतत फिरता राहतो आणि साहजिकच संपूर्ण गटाचा निधी वेगाने वाढायला लागतो. मूळ दस्तऐवजात एक अतिशय चपखल वाक्य वापरलंय, पैसे खेळते राहतात. खरे ना, अर्थशास्त्राचा एक अगदी साधा नियम आहे की एका जागी डबक्यासारखा साठलेला पैसा कधीच वाढत नाही. पण जो पैसा प्रवाहासारखा सतत खेळता राहतो, तोच खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करतो. आठवडी बैठकीच्या या पद्धतीमुळे पैसा सतत खेळता राहतो, व्याजातून चांगलं उत्पन्न मिळतं आणि गटाच्या एकूण निधीमध्ये भरघोस वाढ होऊन त्याचा फायदा सगळ्यांनाच समान रीतीने मिळतो. आणि आता आपण पोचलोय चौथ्या आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, परस्पर विश्वास आणि मैत्री. कोणत्याही गटाचा पाया हा फक्त आणि फक्त पैशांवर उभा नसतो. महिन्याला एकदा भेटण्याऐवजी
जेव्हा आपण दर आठवड्याला भेटतो तेव्हा ह्या सततच्या भेटीगाठींमुळे एकमेकांबद्दलचा विश्वास अधिक घट्ट होतो. मग ही केवळ पैशांची देवाणघेवाण करणारी बैठक राहत नाही बरं का, तर ती आपापली सुखदुःख शेअर करण्यासाठी, मनातले प्रश्न मोकळेपणाने मांडण्यासाठी एक सुरक्षित आणि हक्काची जागा बनते. हा जो सामाजिक आणि भावनिक आधार मिळतो ना, तो पैशांपेक्षाही मोलाचा आहे. या दस्तऐवजातलं हे एक वाक्य बघा, खरंच हृदयाला भिडणारं आहे. हक्काच्या मैत्रिणी मिळतात. हे वाक्य आठवडी बैठकीचं अंतिम आणि सर्वोच्च फळ काय असू शकतं हे अगदी नेमकं सांगतं. पैशांची सोय तर होतेच हो, त्यात शंकाच नाही, पण त्याहूनही अधिक एक भक्कम भावनिक आधार इथे मिळतो. संकटाच्या वेळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हक्काच्या माणसांचा गोतावळा मिळणं हेच या गटाचं आणि या महिलांचं खऱ्या अर्थाने सक्षमीकरण आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जी सुरुवात फक्त 25 रुपयांच्या एका छोट्याशा बचतीपासून केली होती, तिचा शेवट एका भक्कम सामूहिक संपत्तीत आणि कधीही न तुटणाऱ्या परस्पर विश्वासात होतो. आठवड्यातून एकदा केली जाणारी ही साधीसोपी कृती समूहाची शाश्वत संपत्ती आणि विश्वास निर्माण करते. हे खरंच थक्क करणारं आहे ना, की एका छोट्याशा सातत्यपूर्ण सवयीत किती प्रचंड मोठी ताकद दडलेली असते. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. पण जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. दर आठवड्याला एकत्र येण्याची ही साधी कृती जर बचत गटांमध्ये एवढी मोठी आणि सकारात्मक क्रांती घडवू शकते, तर याच पद्धतीचा वापर करून आपण आपल्या समाजातील इतर क्षेत्रांमध्ये आणखी कोणते मोठे बदल घडवून आणू शकतो? काय वाटतं तुम्हाला? हाच प्रश्न सोबत घेऊन आजचे हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.